नमस्कार ज्योतिष मित्रांनो. आज मी तुम्हाला माझं हृदगत सांगणार आहे. आणि ते सांगण्यापूर्वी, त्याचा प्रारंभ करण्यापूर्वी, आपल्या शास्त्राचा असा नियम आहे की कुठल्याही कार्याचा आरंभ हा आद्य देवता गणपती, कुलदेवता आणि गुरु यांच्या नामस्मरणाने करावा, असा उपासना शास्त्राचा दंडक आहे. आणि म्हणून या तिन्ही देवतांचं नामस्मरण करून, त्यांना सहाय्यास्तव प्रार्थना करून, किंबहुना मी तर असं म्हणेन की माझ्या मुखे तुम्हीच वदा, माझे मी पण त्यातून वरजा, ऐसे केल्याने गुरुराया होईल कीर्ती अपरंपार. आणि असं तिन्ही देवतांचं स्तवन करून मी जे आज तुमच्याशी संवाद साधणार आहे, तो विषय आहे की मी ज्योतिषी कसा झालो. आता अर्थातच यातला ज्योतिषी कसा झालो हा अनुभवाचा आणि प्रक्रियेचा भागच तुमच्यासाठी महत्वाचा असल्यामुळे त्यातला जो सुरुवातीचा मी आहे तो काढून टाका. ही एक प्रक्रिया तुम्हाला माझं हृदगतच सांगावं एवढा माफक उद्देश आहे. मी शालेय जीवनात असताना, म्हणजे प्राथमिक शाळेत असताना, माझी अभ्यासातली जी प्रगती होती ती अतिशय यथातथा होती. वारंवार अनेक विषयात मी नापास होत असे, इतकी कमी दर्जा अभ्यासातला, अकॅडमिक्स मधला होता. आणि त्यामुळे लोकांना असं वाटायचं की हा काही शिकणार नाही, असं म्हणतातल्या सर्वांचं या एका गोष्टीवर ठाम मत होतं. आणि योगायोगाने त्याच वेळी, त्याच सुमारास, वडिलांनी माझी पत्रिका एका ज्योतिषाकडून बनवून घेतली. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे पुस्तक टाईप पत्रिका त्यांनी बनवली, त्याच्या मागे भविष्य लिहून काढलं आणि त्यात अगदी स्पष्ट शब्दात लिहिलं की जातक, म्हणजे हा मुलगा बीकॉम होईल. तर त्यावेळेला सगळं भाषेत कच्चा, इंग्लिश येत नाही, तर बीकॉम कसा होईल अशी माफक शंका प्रत्येकाच्या मनात आली. आणि ती माझ्याही मनात आली की असं कसं मी बीकॉम होईल, हे कसं काय शक्य आहे. आणि माझ्या मनात एक असं कुतूहल जागृत झालं की जर माझा परफॉर्मन्स अजिबात चांगला नाही, आता ही वस्तुस्थिती आहे, तर कुणीतरी मला न ओळखणारा माणूस माझी पत्रिका मांडून कागदावरच्या एका चौकोनाच्या आधारावर, माझ्या हिशोबाने त्याला दुसरं काही महत्व नव्हतं, कागदावर काढलेला चौकोन, कसं सांगू शकतो आणि ते विश्वसनीय आहे का, ते खरं होईल का, याची मलाही कुतूहल वाटलं, थोडी शंकाही आली. त्याच सुमारास माझी ही यथातथा प्रगती लक्षात घेता एका बाईंनी, आमच्याच भागात राहणाऱ्या एका मावशींनी मला एक ज्योतिषशास्त्रावर पुस्तक दिलं. मी तेव्हा शाळेच्या 7वीत होतो. 1967 या सालची घटना सांगतोय तुम्हाला. तेव्हा त्यांनी पुस्तक आणून दिलं आणि अशा अपेक्षेनेच दिलं की याला काही जमलं नाही तर किमान काहीतरी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करून उपजीविका हा कदाचित करू शकेल. मी ते कुतूहल म्हणून वाचायला घेतलं, कारण मला सुरुवातीला ते कुतूहल वाटलंच होतं. ते मी पुस्तक वाचायला घेतलं आणि 2 वर्षांनी, म्हणजे 1969 साली जुलै महिन्यात त्या बाई परत माझ्याकडे आल्या आणि मला त्यांनी विचारलं की माझ्या मुलीचा, त्या मुलीचा विवाह योग सांग, असं मला म्हणाल्या. 2 वर्ष ज्योतिषशास्त्रातलं एक प्राथमिक स्वरूपाचं पुस्तक वाचून माणसाला काही ज्योतिष येत नाही, परंतु त्यांनीच पुस्तक दिलं होतं, एक उपकाराचं ओझंही होतं, म्हणून मला सांगणं आवश्यक होतं. तर काहीच येत नाही या अज्ञानामध्ये मोठं सामर्थ्य असतं, कारण तसंही चुकणारच आहे. म्हणून मी जुलै 1969 मध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, मी शाळेच्या 9वीत असताना, की 25 नोव्हेंबर 1969, म्हणजे त्याच वर्षी 25 नोव्हेंबरला ते लग्न होईल. मी विसरून गेलो, म्हटलं आता काय होईल ते होईल. पण योगायोगाने तंतोतंत 25 नोव्हेंबर 1969 त्यांच्या मुलीचं लग्न झालं. आणि त्या बाईनं असं वाटायला लागलं की हा जबरदस्त चांगला ज्योतिषी झालाय, असं कोणी होत नाही 2 वर्षात. मला काहीही ज्योतिष येत नव्हतं.
त्यांच्या हिशोबाने मी निष्णात ज्योतिषी झालो आहे. आणि माझ्या हिशोबाने असं झालं होतं की निसर्गाचा, विश्वमातेचा मला कृपाप्रसाद असावा, विश्वमातेची इच्छा असावी की मी ज्योतिषी व्हावं. आणि म्हणून तिने पहिलंच माझं भविष्य अनाहूतपणे योगायोगाने तारीखवार अचूक ठरवलं असावं, अशी प्रेरणा मी त्यातून घेतली. आणि त्या दिवसापासनं, त्या क्षणापासनं मी जो त्याचा अभ्यास प्रारंभ केला, तो अक्षरशः आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही, एकही दिवस गेला नाही की जेव्हा मी ज्योतिषशास्त्रीय कुठलाच विचार केला नाही. कोणाला त्या संपूर्ण काळात कोणाला भेटलो नाही, पुस्तक वाचलं नाही, फारसे ग्रंथ मी वाचले नाहीत, परंतु अनुभव घेतला नाही, विचार केले नाहीत, असा एक दिवसही गेला नाही. आणि म्हणून मी मोठ्या अभिमानाने सांगतो की मी 53 वर्ष झाली ह्या प्रांतात सातत्याने कार्यरत आहे. मला नवल असं वाटलं की ज्या कालखंडामध्ये माझी बाजू कोणीच घ्यायला तयार नव्हतं, तेव्हा माझी बाजू घेणाऱ्या या ज्योतिषशास्त्राची बाजू समजून घ्यावी, समजून घ्यावी, अभ्यास करावा, या जिज्ञासेतून मी त्या शास्त्राकडे वळलो. मग हळूहळू माझ्या लक्षात आलेलं की हा प्रचंड वटवृक्ष आहे. आणि म्हणून त्या ज्ञानवृक्षाला मी प्रदक्षिणा मारू लागलो आणि प्रतिक्षण दक्ष होऊ लागलो, यालाच प्रदक्षिणा म्हणतात. आणि अशा तऱ्हेने माझं ज्योतिषशास्त्रातला प्रवेश, प्रारंभ, प्रगती, अभ्यास आणि प्रज्ञावृद्धीची अन्य साधना किंवा अन्य तर्क लावणे, अनुभव घेणे, ज्योतिषांशी चर्चा करणे, या सातत्याने गोष्टी करायला लागलो आणि मी त्यात रमलो. पुढे असं झालं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी एक गोष्ट लक्षात आली की दिलेलं ज्ञान आहे, मग ते कुठल्याही पुस्तकातनं मिळालेलं असू दे, ते जसं जसं वापरून चालत नाही. त्या खरं म्हणजे ज्ञान नसतं, ती माहिती असते. फार फार तर ते ग्रंथ तुम्हाला विचाराची दिशा देत असतात, पण ज्योतिषशास्त्र तुमचं तुम्हालाच शिकायचं असतं. त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर तुमचं तुम्हालाच करायचं असतं. याची मला नक्की समज माझी दृढ होत गेली की माझं मलाच करायचं आहे. एक साधं गणित लक्षात ठेवा, शिकवतो तो तुम्हाला करतो त्याला टीचिंग म्हणतात, पण तुम्ही शिकता त्याला एज्युकेशन असं म्हणतात. तो शब्द एज्युकेशन हा इड्यूस या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. टू इड्यूस मीन्स टू डेव्हलप फ्रॉम विदिन. तुम्हाला जे माहिती देण्यात आली, तुम्हाला ज्या विचार दिशेकडे अंगुली निर्देश करण्यात आलाय, त्या मार्गाने जाऊन तर्काच्या आधारे, अनुभवाच्या आधारे, इतरांशी चर्चा करून, प्रत्यक्ष प्रचिती घेऊन, त्यासाठी थांबून हे सगळं करण्याची प्रक्रिया करणं, याला शिक्षण म्हणतात, याला एज्युकेशन म्हणतात. आणि ती माझी खात्री झाल्यामुळे मी प्रत्येक हा विषय शिकण्याची संधी, जो जो माणूस चांगला ज्योतिषाचं कळलं त्याच्याशी जाऊन भेटून चर्चा करण्याची संधी, त्यातून माझ्या काही हाती लागलं असं म्हणण्यापेक्षा, जरी तो ज्योतिषी काहीतरी अतर्क्य बोलत असला तरी सुद्धा मला हे ठरवायला वाव मिळाला की हे मला पटलं काय ह्याचं म्हणणं, त्याचा अनुभव आला का, तो काही समोर बसला होता तेव्हा खरंच काही रहस्य सांगत होता का सांगत नव्हता, याच्या अनुभवात मी स्वतः विचार चिंतन म्हणून करून इतका परिपक्व होत गेलो की एखाद्या ज्योतिषाशी माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट वयाच्या ज्योतिषाशी जेव्हा मी चर्चा करायला जायचो, चर्चा म्हणजे तो मला सांगायचं, मी काही त्याला समोरून सांगत नसे काही, तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास, ज्योतिषशास्त्रातला तर्क अजिबात सोपा नाहीये. विषय जोडल्याशिवाय, वास्तवाच्या घटकांशी त्याची जोडणी केल्याशिवाय, वास्तवातली उदाहरणं वापरल्याशिवाय, इतर विज्ञानाचे घटक अभ्यासून ते जोडल्याशिवाय हे शास्त्र मुळात येतच नाही. नुसते ग्रंथ वाचून, ज्योतिषशास्त्र ग्रंथ वाचून ते आलं नाही, ते मलाही आलं नाही, लक्षात ठेवा.
मी जोपर्यंत फक्त ज्योतिषशास्त्रीय ग्रंथ वाचले सुरुवातीला, तोपर्यंतची माझी वाक्य डायरी मधली ती मला आज अचंबित करतात. असं वाटतं, मला असं वाटत होतं मी याला ज्योतिष समजत होतो, कारण मी माहितीच्या आधारे जे करू इच्छित होतो तिथे माझं गणित जमत नव्हतं. मग मी असेही ज्योतिषी आयुष्यात पाहिलेले आहेत की जे निष्णात आहेत. मग त्यातले त्यावेळेला किंवा म्हणजे जेव्हा मी त्यांच्याबद्दल ऐकलं, त्यांचं भविष्य कुठलं बरोबर आलं यावर कोणाकडून तरी खास बातमी ऐकली, तेव्हा मी चौकशी केली की ज्योतिषी कसे होते, अध्यात्माचं पाठबळ त्यांना होतं का काय होतं. तर असं लक्षात आलं की हे सगळे ज्योतिषी, चार मोठ्या ज्योतिषांबद्दल मी सांगतो की जे माझ्या हिशोबाने निष्णात ज्योतिषी होते. त्या चारही ज्योतिषांना अध्यात्माची आवड अर्थातच होती, उपासनेची पाडवळ बैठक नक्की होती, परंतु ते सांगत असलेलं भविष्य हे चिकित्सेवर, तर्कावर आधारित होतं. आणि चिकित्सा करता करता आध्यात्मिक पाठबळ असल्यामुळे त्यांना काही सुचत असेल हे नक्की, पण केवळ बैठक मांडून बसायची आणि फक्त त्या आध्यात्मिक सामर्थ्याचं अभिव्यक्ती करायची असं त्यांनी केलं नाही. कारण एका वेगळ्या अर्थाने तो आध्यात्मिक शक्तीचा सुद्धा दुरुपयोग आहे. देव म्हणतो की तू स्वतःला स्वतः मदत कर, मग त्या मदतीमध्ये मी तुला मदत करेन. तू प्रयत्न कर आणि प्रयत्नाचा कर्मयोग करणे अशा पातळीवर जाशील तेव्हा योगेश्वर तिथे सहाय्यास्त्र तुझ्या येईल. अशीच प्रक्रिया या सर्व ज्योतिषांनी केली होती. आणि म्हणून जोडाजोडीतनं हे शास्त्र येतं, हे चिकित्सेतनं येतं, हे तर्कातनं येतं, हे मला अनुभवांती वर्षानुवर्ष लक्षात आलेलं आहे. मग मी सुद्धा विषय जोडून अनेक विषय तयार केले. तुम्ही नाव ऐकलीत तरी तुम्हाला नवल वाटेल. योगांक ज्योतिष, योगांक, योगचक्रम किंवा ऑरा, योग अंकशास्त्र आणि ज्योतिष. योगांक ज्योतिष, ऑरा न्यूमरिक ऍस्ट्रॉलॉजी. त्याच्यानंतर रंग सावल्या म्हणजे योगचक्रांचे रंग. त्याच्यानंतर पत्रिकेतले ग्रह राशी आणि भाव यांचेही रंग, कलर कोड डिफाईन केले, त्यांचं मिश्रण केलं आणि रंग सावल्या नावाचा विषय तयार केला. त्याचं इंग्लिश नाव ठेवलं सेलेस्टियल कलर कोड, CCC. रंग सावल्या. आजही त्याचे माझे क्लासेस कसे मी घेतो तुम्हाला माहिती आहे, तो विषय अनेकांनी शिकलाय माझ्याकडून. त्याच्यानंतर स्वरांक ज्योतिष, स्वर आणि अंक, राशींचे स्वर, स्वरांक ज्योतिष, अंकशास्त्र. आणि म्हणून त्याला स्वरांशी निगडित आहे, उच्चारणाशी निगडित आहे, म्हणून त्याचं इंग्लिश नाव ठेवलं फोनेटिकल ऍस्ट्रॉलॉजी. त्याच्यानंतर मानांक ज्योतिष, मानसिकता म्हणजे मन, अंक आणि ज्योतिष. मानांक मन आणि अंक. सायकोन्यूमरिक ऍस्ट्रॉलॉजी. त्याच्यानंतर हस्ततरंग शास्त्र, मी पामिस्ट्री नाही कधी कोणाला शिकवली. हस्ततरंग शास्त्र म्हणजे व्हायब्रेटिव्ह पामिस्ट्री. हातावरनं तरंग कसे कॅप्चर करून त्यातनं घटनांचा उलगडा कसा करायचा, त्यातनं आत्ताचे वास्तव कसं ओळखायचं, अशा तऱ्हेची विद्या शिकवली. त्याला आपण म्हणतो हस्ततरंग शास्त्र. परिवर्तनांक ज्योतिष, परिवर्तन, ऍस्ट्रो मॉर्फॉलॉजी. मॉर्फोसिस म्हणजे बदल. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही व्यवहाराशी जोडून, प्रतीकांशी जोडून, विज्ञानांशी जोडून वेगळ्या प्रकारे अंडरस्टँड करून घेता आणि त्यामुळे तुम्हाला उपाय सांगता येतात, त्यामुळे तुम्हाला प्रतीक शोधता येतात, त्याला म्हणायचं ऍस्ट्रोमॉर्फॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजी मधला लॉजी लांब घेतला, ऍस्ट्रोमॉर्फॉलॉजी. त्याच्यानंतर अंगलक्षण कुंडली, देहबिंदूवरती पत्रिका स्थापित झालेली असते तुमची, तुम्हालाही माहिती आहे. मग बायोमॅप ऍस्ट्रॉलॉजी, की विशिष्ट बोट देहाच्या विशिष्ट विभागाला टच केला तर काही घटना घडतात, काही कार्यप्रवृत्ती जागृत होतात, असं एक विज्ञान विकसित केलं. त्याला मी बायोमॅप ऍस्ट्रॉलॉजी असं म्हटलं.
त्याच्यानंतर वलय अंकित, आपण जसं म्हणतो की प्रसिद्ध असतो त्या माणसाला म्हणतो वलयांकित. इथे तो वलय शब्द त्या अर्थात नाही वापरलेला. वलय म्हणजे ऑरा आणि अंक्य म्हणजे अर्थातच न्यूमरॉलॉजी. वलयांकित म्हणजे ऑरा न्यूमरॉलॉजी. तोही म्हणजे रंग सावल्यामध्ये तेही मी सांगितलंय, कुठल्या योगचक्राचा कुठला अंक असंही सांगितलंय. त्याच्यानंतर वस्त्र अंकित, वस्त्राने अंकित करणे म्हणजे वस्त्र वापरून काही गोष्टी बदल घडवून आणणे. ऍस्ट्रो गार्मेंटॉलॉजी, वस्त्रांकित. त्याच्यानंतर वर्तनांक ज्योतिष, बिहेवियर चेंज करून. बिहेवियर, तुमच्या वर्तनाच्या काही पद्धती आहेत, त्यातनं काही घटनांची बीज रोवली जातात. लगेच नाही रोवली जात, परंतु साधारणपणे तुम्हाला ते जाणवतं. एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर हा विचित्र विषय, नावही त्याचं विचित्र आहे, वर्तनांक ज्योतिष. त्यात मी असं म्हणतो की जी माणसं हटवादीपणा करतात त्यांना आपल्या कर्माचं पूर्ण फळ तीव्रतेने भोगावं लागतं. जी माणसं हटवादीपणा करतात, याचाच अर्थ आपण सांगतो ते उपाय कमीत कमी लागू कोणाला पडतात किंवा एखाद्या माणसाबद्दल आपल्याला सुचत नाही, चांगलं उपाय सुचत नाही, त्याचं अनालिसिस चांगला सुचत नाही. त्याचं एक कारण त्या माणसाच्या स्वभावात लपलेलं असतं, त्या माणसाच्या, की तो अत्यंत हटवादी असतो. आता याचं नेमकं कारण काय ते सांगण्याची ही जागा नाही, परंतु वर्तनांक ज्योतिष असे विविध विषय जोडले. त्याच्यानंतर मी 48 वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करून तोही त्याला जोडला. मी त्या 48 विषयांवर भाषणं करायचो. त्यामुळे 2006 साली ज्योतिषशास्त्रात मला डॉक्टरेट मिळाली. तर मी इतके कविता करायचो, शेरोशायरी करायचो, लोकांना कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश, बोली भाषा इंग्लिश मधली ती शिकवायचो. काही माझ्याकडे MA विथ इंग्लिश लिटरेचर किंवा टॉफेल नावाच्या परीक्षेचे विद्यार्थी पूर्वीच्या काळाची माझ्याकडे शिकायला यायचे. त्यांना मी इंग्लिशची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावी, लँग्वेज क्वालिटी अशा तऱ्हेचं प्रशिक्षण द्यायचो. ते माझे बरेच वर्ष मी ते शिकवत असल्यामुळे ते लोक विद्यार्थी मला पहिल्यांदा प्राध्यापक म्हणू लागले. ज्योतिषशास्त्र मी खूप वर्ष शिकवलं, 35 वर्ष शिकवलं. आता ते एवढी वर्षाची जी प्रॅक्टिस केली, प्रोफेशनल ऍस्ट्रॉलॉजर. आणि मी रोटरी क्लब, लायन्स क्लब अशा क्लब्स मधनं इंग्रजी भाषेत अनेक व्याख्यानं केली ज्योतिषशास्त्रावर, पुनर्जन्मावर केली, ज्योतिषशास्त्रावर केली, जीवनातल्या यशाची रहस्य त्याच्यावर भाषणं केली. आणि मुंबई युनिव्हर्सिटी, की ज्यांचा ज्योतिषशास्त्राला पाठिंबा अजिबात नाही, अशा युनिव्हर्सिटी सुद्धा माझी 2 भाषणं झाली. त्याचं नाव होतं सिलेस्टियल इन्फ्लुअन्स ऑन ह्युमन बिहेवियर. ते ग्रह म्हणणं किंवा ऍस्ट्रॉलॉजी म्हणणं हे त्यांना मान्य नव्हतं. ते म्हणलं हरकत नाही, ऍस्ट्रॉलॉजी म्हणू नको, या प्लॅनेटरी इन्फ्लुअन्स म्हणू नको, या सिलेस्टियल इन्फ्लुअन्स ऑन ह्युमन बिहेवियर अशी 2 भाषणं झाली. आणि माझा स्वतःचा असा अंदाज आहे की युनिव्हर्सिटीच्या पातळीला बाहेरच्या वक्त्याला बोलवून अशा तऱ्हेचा विषय ठेवणारी युनिव्हर्सिटी, त्याला विरोध पाठिंबा नसलेली युनिव्हर्सिटी आणि त्याच्या ठिकाणी जाऊन बोलणारा वक्ता असा कदाचित, मला माहित नाही, मी एकटाच असेल. त्यांनी नंतर माझ्यावर सिलेबस तयार करता येईल का, मग आपल्याला सुरू, अशी इतक्या लेवलला त्यांना ते भाषण आवडलं होतं. अर्थात ती गोष्ट करण्याची माझी इच्छाही नव्हती आणि त्यामुळे त्या बाबतीत आपण पुढे गेलो नाही. त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी केल्या. कविता करायचो, मग नुसता मी कवी राहिलो का, तर नाही. तर काव्यसंग्रह भावसुमने नावाचा जो मी लिहिला 95 साली, तो पब्लिश झाला. त्यामध्ये सुद्धा मी नवग्रहाच्या कविता लिहिल्या. त्या आजही विद्यार्थ्यांना मी देत असतो, दिलेल्या आहेत. आत्ताच्या बॅचला पण मी दिलेल्या आहेत आणि त्यांना त्या विलक्षण आवडतात. कारण ग्रह कारकत्व लक्षात ठेवण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे त्या कविता. प्रत्येक ग्रहाचं
प्रत्येक छोटं मोठं कारकत्व सुद्धा त्या कवितेत आलाय, पण तुम्हाला वाटणारच नाही की ह्या वृक्ष झाल्या, कारकत्व सांगणाऱ्या कविता नाही. त्या कविताच आहेत यमक अनुप्रासासहित, मीटर असं ज्याला म्हणतो त्याच्या सहित रचलेल्या आहेत. कारण ज्याला आपण मुक्तछंद म्हणतो त्यात कविता करायला मला कधीही आवडल्या नाहीत. तो काळही नव्हता तसा, आणि म्हणून कविता केल्या. बोधवाक्यांचं एक पुस्तक लिहिलं जाणीवा म्हणून. बोधवाक्य नुसती लिहिली का तर नाही, तो एखादं बोधवाक्य शनी ग्रहाचा प्रभाव कसं दाखवतं, अमुक राशीचा कसा, असं सर्व ग्रह, सर्व राशी यांचं प्रातिनिधित्व दाखवून दिलं लोकांना की हे बोधवाक्य चांगलंच आहे, जीवनाच्या व्यवहारात उपयुक्त आहे, पण ग्रहांच्या माध्यमातून ते काय सांगतं, असेही प्रयोग केले. आणि म्हणून इतका व्यापक त्या क्षेत्रात वावरल्याच्या नंतर मला अशी जिज्ञासा होती की ज्योतिषशास्त्रानेच मला सगळं दिलं, बरोबर. एक प्रतिष्ठित ज्योतिषी म्हणून तुम्हाला गावामध्ये नावलौकिक दिला. अनेक संस्था, अनेक प्रकारच्या कार्यक्रमात ज्योतिषा व्यतिरिक्त भाषणांसाठी मला बोलवू लागल्या. अनेक भाषणं झाली महाराष्ट्रभर, शेकड्यांनी भाषणं झाली, वेगवेगळ्या विषयांवर झाली. नाहीतर ज्योतिष आहे ज्योतिष असं करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या कारणासाठी कोणी नाही बोलवणार. माझ्या युट्यूब चॅनलवर 7.5 भयाकडून भक्तीकडे असं जे व्याख्यान आहे ते तर 7.5वर निर्माण केल्या गेलेल्या एका उद्बत्तीच्या लोकार्पण प्रसंगी केलेलं भाषण आहे. याचा अर्थ अशा वेळी सुद्धा त्यांना ज्योतिषींची जी काय भाष्य आहे तिची गरज असते. ह्या सगळ्या प्रांतांना वावरताना मला असं वाटू लागलं की आता जर लोकांना चांगलं ज्योतिष शिकायचं असेल तर मला ठामपणाने त्यांच्या मागे लागलं पाहिजे. मी स्वतः शिकवला तो विषय, प्रचंड शिकवला. 35,000 विद्यार्थ्यांना मी हा विषय शिकवला, त्याच्या नोट्स विकल्या, अनेक विषयांच्या नोट्स विकल्या, याच्याही विकल्या, शिकवला प्रत्यक्ष विषय. त्यातले अनेक जण आज शिकवत आहेत, टीचर झालेले आहेत. म्हणजे लक्षात ठेवा की मी त्या गुरूंचा गुरु आहे. म्हणजे काही वेळा असं होऊ शकतं की तुम्ही एखाद्याचं नाव सांगता की मी आमच्याकडे, म्हणतो अच्छा असं आहे का, तो माझ्याकडे शिकलाय, असंही होऊ शकतं. अर्थात मी त्यांची नावं नाही तुम्हाला सांगणार, कारण ते अनेक ठिकाणी शिकतात. मग त्यांचं क्रेडिट संपूर्ण चांगलेपणाचं, संपूर्ण शिकले त्याचं 100% क्रेडिट मी नाही घेणार. पण सुरुवात त्यांनी माझ्याचकडे करून अनेक वर्ष अनेक तऱ्हेची रहस्य शिकली, यात काही शंका नाही. आणि म्हणून विद्यार्थी घडवले, शिक्षक घडवले, श्रोते घडवले, विविध संस्थांमध्ये आपल्या शास्त्राचा प्रचार केला, त्याची प्रतिष्ठा उंचावेल याची मनापासून काळजी घेतली. एक वेळ मला तुम्ही काही मानधन नाही दिलं, मान सन्मान नाही दिला तरी चालेल, परंतु ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध कधी कोणाला बोलावं असं वाटणार नाही. तो बोलला तर ते आव्हान स्वीकारलेलं आहे मी, आणि ठणठणीतपणाने त्याच्या समोर उभा राहिलेलो आहे की तुला खरंच वैज्ञानिक चर्चा करायची असेल तर आपण बसूया. पण मग लोक वरवर जे बोललेले असतात ते अशा चर्चांना येत नाहीत, आणि मलाही त्याच्यात फार वितंडवादात शिरण्यामध्ये स्वारस्य नव्हतं. कारण बुद्धीचा वापर करून संशोधन करावं, नाही का, बुद्धीचा वापर करून किंवा भावनेचा वापर करून संवाद साधावा, नाही का. विसंवादात शिरण्याचं, वितंडवाद करण्याचं बुद्धीचा वापर करून काही कारण नाही. अशा अर्थाने मी ह्या शास्त्राच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहिलो. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना, ज्योतिष अभ्यासकांना, ज्योतिष जिज्ञासूंना मी असं सांगेन की खूप विषय वेगवेगळे अभ्यास. तुम्ही म्हणाल शेरोशायरीचा काही संबंध येतो का? येतो ना. कारण शेरोशायरीतली भावना नेमकी कुठल्या ग्रहाच्या कारकत्वाच्या जवळ आहे. एखादं इंग्लिश मधलं कोटेशन तुमच्या अभ्यासाचा विषय असेल, मी कॉलेजमध्ये असताना प्रचंड कोटेशन्स वाचली आणि ती वापरतो आजही, मी वापरू शकतो. त्यामुळे तुमची अभिव्यक्ती सुधारते, म्हणजे थोडक्यात तुमच्या पत्रिकेतला बुध सुधारतो. पण अभिव्यक्ती चांगली नसेल तर तुम्ही चांगले ज्योतिषी होऊ नाही शकत. त्यामुळे खूप वेगवेगळे विषय अभ्यासा, ते जोडा. कारण जोडता नाही आलं तर केवळ ज्योतिष अभ्यास करून, ज्योतिषातले ग्रंथ वापरून, पारंपरिक माहिती गोळा करून तुम्ही फार उत्तम ज्योतिषी होऊ नाही शकणार. आणि म्हणून हे विषय, त्याचे कंगोरे
आजही ॲस्ट्रोडायग्नोसिस शिकवताना मी लोकांना सांगतो की पहिलं काय करा, तर विकाराचं मेडिकल स्वरूप नीट लिहून काढा. त्या प्रत्येक घटकाला आपले ग्रह, राशी, भाव जोडा. आता जोडलेले राशी, ग्रह, भाव यांच्या दशा विदशा, त्यांची दृष्टी, त्यांचं नक्षत्र त्या ग्रहाचं असं बघा. या जोडणीला ज्योतिषशास्त्र म्हणतात. बरोबर. आणि म्हणून तुम्ही सुटा पॉइंट हा माहिती आहे, आणि माहितीची तर्कनिष्ठ आणि व्यवहार साक्षी उपयुक्त प्रॅक्टिकली ज्याचा अनुभव घेता येईल अशी माहितीच्या बिंदूंची जोडणी म्हणजे ज्ञान. when bits of information are related, knowledge is generated. अशा तऱ्हेने तुम्ही जर प्रत्येक गोष्ट शिकलात तर तुम्ही उत्तम ज्योतिषी व्हाल. आणि तुम्ही उत्तम ज्योतिषी व्हावं यासाठी मी माझं हे हृदगत सांगितलं की मी नेमका शिकलो कसा. चुकलं का? चुकत असेल, पण त्या चुकण्यातनं तर्कनिष्ठता इतकी स्पष्ट पाहिजे की तुमचं तुम्हाला पुढच्या 6 महिन्यांनी कळायला लागतं की अच्छा असं गेलं म्हणून चुकलं ते. हे ज्याला कळत नाही तो चुकाही अनाहूतपणे कळतो, आणि त्याचं बरोबर सुद्धा अनाहूतपणे चाललेलं असतं. त्यामुळे मग त्याच्यात प्रगती होत नाही ज्ञानामध्ये. बरोबर आलं तर ते का आलं, आणि चुकलं तर ते का चुकलं, त्या दोघांचे तर्क तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि असं तुम्हाला सगळं शिकायला मिळावं. विविधतेत तुम्ही ज्ञानाची एकता तुम्हाला जाणवावी, शोधता यावी, यासाठी मी माझं हे हृदगत आज तुम्हाला सांगितलं. त्यातला मी आहे तो सुरुवातीलाच मी तुम्हाला काढून टाकायला सांगितला, तो आताही काढून टाकलात तरी चालेल. पण तुम्ही तर चांगले ज्योतिषी झालात, ज्योतिषशास्त्राची प्रतिष्ठा उंचावणारे झालात, ज्योतिषशास्त्राची ध्वजा 7 समुद्रापार नेणारे झालात, तर त्यासारखी सुंदर गोष्ट नाही माझ्यासाठी, त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येऊन आज ज्योतिषशास्त्राची ध्वजा उंच नेऊया, एकमेकाला सहाय्य करू, अवघे होऊ ज्ञानवंत, अशी प्रेरणा जर तुम्हाला या माझ्या स्वगतातून, माझ्या या ओळखीतून मिळाली असेल, तर मी म्हणेन की आजचं माझं हे व्याख्यान सार्थकी लागलं. इथे म्हणतो, आणि या सर्व व्याख्यानाचं सार, या सर्व व्याख्यानाचं फलित भगवंताच्या चरणावर अर्पण करतो, आणि याला सांगतो, इदम न मम, इदम न मम, इदम न मम.